आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार काजोल यांच्यावर आरोप आहे की या फटकळ आहे. काजोल, शाहरुखने मला सांगितलं की देवाने काजोलला अप्रतिम बनवलं, खूप सुंदर बनवलं, खूप चांगली अभिनेत्री बनवलं, पण सायलेन्सर लावायला विसरून गेली. मला वाटलं तुम्ही म्हणाल की फिल्टर लावायला विसरला ना. हो, मला वाटतं की कुठे ना कुठे फिल्टर पण आणि व्हॉल्यूम कंट्रोल पण नाहीये. दोन्ही गोष्टी नाहीयेत. कदाचित अजयजींजवळ हा रिमोट कंट्रोल असता तर कधी-कधी तेही विचार करतात. पण मला वाटतं फटकळपणावरून मी सांगेन की बऱ्याच लोकांना हा फटकळपणा जो आहे, जर लोक मला प्रश्न विचारतील आणि मला उत्तर तर द्यावं लागेल ना, तर मी माझ्या मते मी तुम्हाला पण हा तेच फटकळपणा सांगितलं असल्याने जे तुम्ही सगळे विचारलं. त्रासलेले आहेत. जसं शाहरुखने म्हटलं की सायलेन्सर लावायला पाहिजे. करण जोहर म्हणतात की प्रेशर कुकर सारखी आहे, कधी शिट्टी वाजेल आणि कधी फुटेल काहीच माहित नाही. आय मला वाटतं एवढी वाईट तर नाहीये. कदाचित होते एक काळी आणि पण आय एम मच बेटर नाऊ. आय हॅव टू से दॅट मी खूप आय वोंट से सुधारले, पण एक थोडासा 10% फिल्टर तर आलाय. खूप कमी आला आहे. जेव्हा शाहरुख खानला पहिल्यांदा भेटला होता तुम्ही बाजीगरच्या सेटवर, हं. तर त्यांना पाहून असं तुम्ही म्हटलं होतात की हे राम कसला मुलगा आहे, बोलतच नाही हो, अजिबात. खूप विचित्र होते. पण मला सांगायला आवडेल की जेव्हा मी असं म्हटलं होतं, पण मला सांगायचंय की शाहरुख जो आहे 1st ऑफ जानेवारी जेव्हा मी त्याला भेटले होते, तर 31 डिसेंबरला सगळे म्हणजे रात्री उशिरापर्यंत पार्टी करून आले होते. तेव्हा आला होता 1st जानेवारीला काम करण्यासाठी. एक तर 1st जानेवारीला कोण काम करतं यार? फक्त शाहरुख खानच करू शकतो हे. आणि मी अर्थातच आय वॉज व्हेरी अप अँड अबाउट अँड आय वॉज चर्पी अँड आय वॉज लाऊड अँड आणि म्हटलं की हा कोणत्या आणि त्यांचा जो मेकअप मॅन होता रविदादा त्यावेळी, तर ते होते महाराष्ट्रीयन. तर मी त्यांच्याशी मराठीमध्ये बोलतच राहायचे शाहरुखबद्दल की की कसा हिरो आहे हा, बोलतच नाहीये, त्याला कुठून आणलंय तुम्ही, ते विचित्र हिरो आहे, एक तर कोणाला बघत देखील नाहीये, इतके मोठे मोठे काळे चष्मे घालून बसलाय. मी केव्हापासून आपली इतकी बडबड 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 करत राहते आणि कोणीतरी त्याला म्हटलं की प्लीज डोकं दुखतंय, बंद करा, सायलेंट करा हिला. आणि मला वाटतं मी आधी सांगितलं होतं की मी म्हटलं हाय, हाव आर यू, दिस अँड दॅट. मला वाटतं त्याची पहिली लाईन होती, तू शांत बसू शकत नाही का? कधीच तू शांत बसू शकत नाही का? आणि तर मी म्हटलं की नाही, मी अजिबात शांत बसू शकत नाही. दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. पुढे चला, त्याच्या पुढे काय करणार? मग त्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत मला वाटतं तुम्ही जर प्रश्न त्याला विचारला तर टायमर लावावा लागतो उत्तरासाठी. किती वेळ उत्तर द्यायचा? त्या सिनेमामध्ये एक किस्सा असा पण झाला की तुमचा एक एक्सप्रेशन आणण्यासाठी शाहरुखने एक चिमटा काढला होता. खूप. एकतर बघा, मला तरी वाटतं की या 1-2 गोष्टी आहेत आयुष्यामध्ये ज्या मी कधीच अनुभवलेल्या नाहीयेत. तर एक अभिनेत्री म्हणून हाऊ कॅन यू पोर्ट्रे, तुम्ही कसं दाखवू शकता कॅमेऱ्याला जे तुम्ही कधी अनुभवच केला नाहीये आणि जे तुम्हाला लक्षातच येत नाही. अनुभव ही तर फार वेगळी गोष्ट झाली, की आमचं काम आहे एक अभिनेत्री म्हणून. आमचं कामच हे की आम्ही कॅमेराला दाखवू शकतो की ज्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या नाहीयेत. पण जे मला समजतच नाही ते मी कसं दाखवू तुम्हाला? जर तुम्ही मला म्हणालात की लाज दे, तर मला लक्षातच येत नाही ते काय आहे? मी आयुष्यात कधी लाजलेले नाहीये कुणाच्याही समोर. माझ्या लक्षातच येत नाही की म्हणजे लोक मला विचारतात ना की आर यू एम्बॅरेस्ड? माझं असं होतं की मला शब्दच लक्षात येत नाही एम्बॅरेस्ड. तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? मी काय करायला काय हवंय? आय कॅन ॲक्ट थोडंसं. पण खरं म्हणजे मला खरंच शब्द समजत नाही तो किंवा मला तो समजला नाही किंवा समजला जरी तरी मला कळत नाही की त्यावर अभिनय कसा करायचा. पण ज्याला कोणाला पहिल्यांदा भेटता त्यांना लगेचच समजत असेल की किती फटकळ आहे ती. करण जोहरला जेव्हा पहिल्यांदा भेटला होता तेव्हा करण जोहरला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले, मी सांगते की मी पहिल्यांदा करणला एका डिस्कोमध्ये भेटले. एका डिस्कोमध्ये आणि आम्ही तिथे एक पार्टी चालली होती त्या डिस्कोमध्ये. एक फिल्मची पार्टी होती, ठीक आहे. पण करण मला वाटतं 20 वर्षाचा होता. 20 वर्षाचा मुलगा एका डिस्कोमध्ये 3 पीसचा सूट घालून आलाय. आता तुम्ही मला सांगा की जर तुम्ही इंट्रोडक्शन जेव्हा त्याच्यासोबत होईल तेव्हा तुम्ही काय म्हणाल त्याला? हॅलो, हाय, हाऊ आर यू बोलाल की काय म्हणाल? तर असंच काहीतरी तुम्ही त्याला झालं. म्हणालात माझी की यू आर रिॲक्शन लुकिंग व्हेरी होती. फनी.
हो, मी बोलून टाकलं ऑब्व्हियसली. एक माणूस डिस्कोमध्ये 3 पीसचा सूट घालून कसा येऊ शकतो? म्हणजे विथ द थर्ड तो वेस्टकोट घालूनच तो तिथे उभा राहिला होता डिस्कोमध्ये. विचित्र दिसत होतं. जीन्स टी-शर्ट घालून यायचं ना. त्यांची आई तर म्हणाली होती की तू खूप चांगला दिसतोय. त्याच्या आईला कदाचित माहित नव्हतं की तो डिस्कोमध्ये जातोय. करण जोहरला तुम्ही असं देखील म्हटलं की तुझ्याशी लग्न करायला मुलगा शोधला आहे. मी ऍक्च्युली शो मध्ये बोलले होते, गावामधून एक गाय घेऊन येऊया. पण तो इंग्लिश शो होता, तर तर इंग्लिश शो मध्ये इट जस्ट साऊंडेड लाईक गावावरून एक मुलगा घेऊन येऊया. तर काय म्हणाले करण जोहर? करणला पूर्णपणे धक्का बसला त्याला. आणि करण म्हणजे म्हणाला, व्हॉट आर यू सेइंग ऑन नॅशनल टीव्ही? तू माझ्याबद्दल असं बोलू शकत नाहीस नॅशनल टीव्हीवर. तर माझं असं झालं की मला तसं काही म्हणायचं नव्हतं. बघितलं माझा फटकळपणा जे तुम्ही म्हणताय, कधी कधी चुकून देखील निघून जातो असं. आता फटकळपणाचं तर उदाहरण लोकांनी पाहिलंय. जो तुमचा सिनेमा होता ना, कभी खुशी कभी गम मध्ये जो डायलॉग होता, ज्यामध्ये तुम्ही म्हणता की जामुई कीडे पडे. जामुई कीड़े पड़े तेरे खाने में. तेरा टेबल हिलने लगे, तेरी कुर्सी टूट जाए. तर हे अगदी सहज झालं होतं, फटकळपणे होता. हो, अगदीच सहज आलं होतं. मला वाटतं थोडीशी पंजाबी देखील होती त्यामध्ये. तर करणने सगळे पंजाबी डायलॉग्स लिहून सगळे खूप चांगल्या प्रकारे लिहिले होते आणि म्हटलं होतं की पंजाबी तडका असला पाहिजे, यामध्ये फ्लेवर असला पाहिजे की तू पंजाबची आहेस, तू पंजाबी आहेस. तर मी खूप प्रयत्न केले, डायलॉग खूप वाचले, पण हो, ते खूप सहजपणे आलं. इमोशन आतून आलेत. तर सगळ्यात जास्त फटकळपणे तुम्ही कोणाशी बोललात आजपर्यंत? अजून तरी हे आयुष्य बाकी आहे. पण मला वाटतं की खूप किस्से झालेत. मी काय सांगू तुम्हाला? एक तर माझा चष्मा नाहीये, तर मला अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तर दिसत नाहीयेत. आणि जेव्हा लोक येतात मला भेटण्यासाठी, एक किस्सा तर मला वाटतं मणिरत्नम सोबतच झाला होता आणि एक किस्सा अजय देवगण बरोबर झाला होता. दोन्ही सांगून टाका. हो. एक तर सांगतो की अजय सोबत मी हलचल सुरू केली होती त्यावेळी. तर लँडलाईन होता. तर माझ्या रूममध्ये फोन वाजला एका सकाळी. मी फोन उचलला. "हॅलो, धिस इज अजय देवगन स्पीकिंग." मी म्हटलं, "या, आय एम श्रीदेवी." हेट! फोनच ठेवून दिला. नो, धिस इज रिअली दुसऱ्यांदा परत फोन आला. "नो, धिस इज रिअली अजय देवगन स्पीकिंग." "नो, नो, इट्स रिअली अजय स्पीकिंग." मी म्हटलं, "या राइट. रॉंग नंबर आहे. श्रीदेवीचा नंबर आहे." आणि मी फोन ठेवून दिला. पण मला वाटतं पुढच्या वेळेस त्याने फोन केला तर माझ्या आईच्या फोनवर फोन केला आणि म्हटला की "नाही आंटी, मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी तुम्हाला आमंत्रण द्यायचं होतं. माझ्या बहिणीचं लग्न आहे, लग्नाचं आमंत्रण द्यायचं आहे, पण ती प्रत्येक वेळी माझा फोन ठेवून देते." तर एकतर आणि त्यांच्यासोबत मणिरत्नम. आणि मणिरत्नमांचा ॲक्चुअली मला फोन आला होता. त्यांना मला कास्ट करायचं होतं दिलसेमध्ये. कास्ट करायचं होतं. त्यावेळेस मला आणि शाहरुखला आणि तर बोलणं झालं असेल शाहरुखसोबत जे पण आहे. तर मी माझा मोबाईल घेऊन बसलेले. मी पिक्चर पण ट्वीट केले होते Instagramवर, जिथे मी मांडी घालून बसले गाडीवर. दुश्मनमधला एक फोटो होता. त्या फोटोमध्ये मी फोनवर बोलत होते. ॲक्चुअली त्या फोटोमध्ये जेव्हा मी फोनवर बोलत होते, तेव्हा तो मणिरत्नमचा फोन आला होता मला आणि मणिरत्नमचा फोन आला होता आणि मी हॅलो, धिस इज मणिरत्नम स्पीकिंग. आणि मी समोरून त्याला, मला वाटलं की शाहरुख माझ्याबरोबर प्रँक करत आहे. प्रँक करतोय. म्हणून मी त्याच्यावर म्हटलं की "या राइट शाहरुख, जस्ट स्टॉप इट. मी यावेळी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही हां. इट्स नॉट गोइंग टू हॅपन." तर तो म्हणाला, "नो, धिस इज रिअली मणिरत्नम स्पीकिंग." मी म्हटलं, "काही नाही. सॉरी, इट्स नॉट हॅपनिंग. आय एम मिडल ऑफ द शॉट अँड आय कान्ट टॉक टू यू राइट नाऊ." असं म्हणून मी फोन ठेवून दिला. शाहरुखचा फोन आला. "ए इडियट, इट्स मणिरत्नम." इट्स रिअली मणिरत्नम ऑन द फोन. मला म्हटलं, असं कसं, मला कसं कळणार? मला कोणी सांगितलं नाही की खरोखर मणिरत्नम मला फोन करणार आहेत. तर शाहरुख याचा अर्थ खूप वेळा अशा प्रकारची मस्करी करत हो, असतो. हो. शाहरुखचं तर माझ्याबरोबर काही ना काही होतच असतं. काही ना काही चुका माझ्याकडून तर होतातच आणि काही ना काही कुठे ना कुठे मी पडत असते किंवा तो मला येऊन वाचवतो. असं काही ना काही होतच राहतं. आमची मैत्री इतकी घट्ट आहे. जनतेने नेहमीच पसंत केली तुमची आणि शाहरुख यांची जोडी. लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते विचारूया. मॅम, तुम्हाला लहानपणापासूनच ॲक्टर असं व्हायचं होतं की मग मोठं होऊन? मला ॲक्टर तर अजिबात व्हायचं नव्हतं.
तर मी माझ्या आईला सांगितलं होतं, की काहीही झालं तरी मी या ॲक्टिंग प्रोफेशनमध्ये जाणार नाहीये. एकतर तुमचं पेचेक नाहीये. महिने-महिने काही ना काही वेगवेगळ्या विचित्र वेळेला तुम्हाला पैसे येतात. तुम्ही काम इतकं जास्त करता. कारण माझी आई त्यावेळी 3-3, 4-4 सिनेमे करायची एकाच वेळेला. तर सकाळी 7 ते 2 ची शिफ्ट असेल, 2 ते 10 ची शिफ्ट असेल आणि मग 10 वाजता घरी यायची. तर काम इतकं होतं त्यावेळेस आणि मी मी तिला दिसायचीच नाही, मला भेटायचीच नाही. तर मला म्हटलं, "मला असं काम करायचं नाहीये." मी तर म्हटलं, "मला 9 to 6 जॉब पाहिजे. आरामात प्रत्येक महिन्याच्या शेवटी मला पेचेक मिळेल. मला तर अशीच नोकरी पाहिजे बाबा. मला अशी नोकरी अजिबात नकोय." तर जेव्हा मी सिनेमात काम करणं सुरू केलं ॲक्चुअली तर मुहूर्तासाठी आले तेव्हा माझे बाबा मला म्हणाले, एकदा जर चुना लागला तर तो निघत नाही." आणि मी म्हटलं, असं काही होत नसतं आणि चीना-चुना म्हणताय, हा सगळा मेकअप आहे." मी म्हटलं, "संध्याकाळी छान धुतला तर चेहरा होतो नॉर्मल." पण त्यांचं जे म्हणणं होतं ते खरं ठरलं कुठे ना कुठे. 25 वर्ष मी अजूनही इथेच आहे.